हॅलो ऑल, नमस्कार. आज आपण एक पारंपरिक पद्धतीची खीर बघणार आहोत. ती आपण गव्हापासून बनवणार आहोत. ही खीर नागपंचमीलाही बनवली जाते. ती कानोल्यांसोबत खाल्ली जाते. तर या खीरीसाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचा दलिया और गव्हाची भरड. तर आपण पाहूया गव्हाची भरड और दलिया कसा बनवायचा. तर इथे आपण त्यासाठी गहू घेणार आहोत. मी इथे 1 वाटी गहू घेतले साधारण. ते आता मी छान 2 पाण्याने धुवून एक चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला. आता ते 15-20 मिनिटांनी छान कोरडे झाले की मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता मी त्याला मिक्सरमध्ये शिफ्ट केले कारण माझे गहू आता छान कोरडे झाले आहेत. तर आता आपण मिक्सरमध्ये वाटताना अगदी त्याचं पीठ न करता अर्धवट असे वाटायचे आहेत. त्याच्याशी आपल्याला तुकडे ठेवायचे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये फिरवताना त्याचं बटन पूर्ण न फिरवता अर्धवट फिरवून 4-5 वेळा असं अर्धवट फिरवायचं आहे. तर इथे पाहू शकता आता माझे गहू पूर्ण पीठ न होता तुकडे तुकडे झालेत त्याचे. आता मी त्याला एका ताटात शिफ्ट करून ते पाखडून घेणार आहे. आता ते ओले असतानाच पाखडायचे, का तर त्याचे सालं पुन्हा त्याला चिटकू नये म्हणून. तर आपण आता त्यांना छान पाखडून घेऊया आणि त्याची पूर्ण स्किन जी आहे ती काढून घेऊया आणि मग आपला दलिया तयार आहे खिरीसाठी. तर इथे पाहू शकता मी त्यांना पाखडतीये आणि त्याची पूर्ण स्किन काढून घेते. अशा पद्धतीने आपला दलिया तयार आहे. चला आता आपण ॲक्च्युअल खिरीच्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाची भरड, 1 वाटी दूध, 4-5 काजू बदामाचे तुकडे आणि पाऊण वाटी साखर आणि काही ओल्या खोबऱ्याचे काप. तर आता आपण काय करूया की गव्हाची भरड कुकरमध्ये शिजवून घेऊया. त्यासाठी आपण काय करायचे, गव्हाची भरड कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी, 1 चमचा साजूक तूप, त्या ओल्या खोबऱ्याचे काप हे टाकून त्याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत. 1 मोठ्या गॅसवर आणि 3 ते 4 मंद गॅसवर. ठीक आहे. तर आपण इथे बघू शकता माझ्या शिट्ट्या झाल्यात कुकरच्या आणि आता मी कुकर ओपन करून घेते. तुम्ही बघू शकता आता इथे गहू छान मऊसूत असा शिजलाय. आपण त्याला आता ब्लेंडरने मिक्स करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकते थोडं थोडं करून आणि ब्लेंडरने छान एकजीव करून घेते. याला आपण छान असं एकजीव करून घेऊ आणि ब्लेंडरने छान ब्लेंड करून घेऊया. आता आपण याला पातेल्यात शिफ्ट करून त्यामध्ये दूध टाकतोय. उरलेले सगळ्या जे जिन्नस आहेत ते आपण इथे टाकून घेतोय, जसे की साखरेनंतर आपले काजू बदामाचे तुकडे ते मी तुपामध्ये छान खरपूस भाजून घेतले, तळून घेतलेत. त्यानंतर वेलची पूड. तुम्ही पाहू शकता इथे माझी खीर छान तयार आहे. तर आपण आता याला 1-2 असे छान उकळी काढूया. मी अजून थोडं गरम पाणी टाकते कारण मला खीर थोडी घट्ट वाटते म्हणून मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पुन्हा गरम पाणी टाकलंय. तर 1 उकळी घेऊन माझी खीर तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब द चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.